आरस केलिया बसून घ्या अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केलिया बसून घ्या। पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली टेळे नगरी आणि टेळे नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर बाडू मामांचं मंदिर बांधलं, प्राणप्रतिष्ठाही झाली, पण काही कारणास्तव तेव्हा कार्यक्रम झाला नाही। पुन्हा त्यांना वाटलं की महाराज कार्यक्रम झाला पाहिजे। ती तारीख कुठंतरी आज मला मिळाली आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं। विठ्ठल विठ्ठल खरं तर मला सगळ्या गावकऱ्यांची इच्छा होती की रविकिरण महाराज आले पाहिजे। काय फसतो गो मी आज रे दादा, मला असं वाटलं ना फेटा सांगे दूर गेले यायला पाहिजे होता। आज भगवान काय परीक्षा लिहायला ना घुमाले माय प्रभू, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो। मला कोणाला दुखवायला आवडत नाही, पहिले तर मला अजिबात नाही कोणाला दुखवायला आवडत, पण मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून सांगेल कीर्तनाची मर्यादा आहे 2 तास कोणी कोणाशी व्यर्थ बडबड करायचं नाही। आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय। मुसलमान लोक नमाज पडायला बसले ना, जेवढा पण वेळ नमाज पडतात ना तोपर्यंत टाचन पडेल तरी तिचा आवाज येईल। टाचन केवढी तिचा आवाज किती येत असेल तरी तो मस्जिदमध्ये आवाज येतो ना। आपण हिंदू कीर्तनात बसल्याच्या नंतर बडबड करू म्हणजे मग आपण हिंदू आहोत हा प्रश्न आहे। विठ्ठल विठ्ठल खरं तर कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला एकदम भोळे लोक आहेत, ते सगळे ठेलारी लोकांचं नियोजन आहे बापूसाहेब। त्यांना बिचाऱ्यांना खरं तर कीर्तन काही कीर्तनच कळत नाही, पण त्यांनी आयोजन केलेले फक्त यूट्यूबला आपण बघतोय त्या महाराजांना आपल्याला आणायचं आहे आणि कदाचित परिसरालाही ऐकायला भेटेल। त्या अनुषंगाने त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सगळ्यांना पुनश्च विनंती असेल कोणी कोणाशी बोलू नका। कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, मृदंगाचारी महाराज, आमचे गायनाचारी महाराज सगळे कुठले आपले गावातलेच आहेत, ते नगरचे मेहरगावचे, सगळे मेहरगावचे भजनी मंडळ, इकडे पेटी मास्तर बाबा सुट्रेपाडा, वा वा तेच म्हणलं चेहरा कुठं बघितलाय राव। हां, सुट्रेपाडाचे बाबा आलेले आहेत, विनेकरी बाबा आहेत, आमचे गायनाचारी महाराज आहेत। कीर्तनासाठी उपस्थित बरीच बाहेरगावहून मंडळी आलेली आहे। त्यात विशेष करून तुम्ही बघत होते जे लोक व्यासपीठावर येऊन बसले ते आमचे आकलाडचे सगळी मंडळी आहे। त्यात आमचे मनोज दादा असतील, आमचे मिलिंद दादा असतील, आमचे रिटायर फौजी बापूसाहेब आहेत, अजून माझे जिवलग आमचे शिवम दादा आलेले आहेत, पप्पा पण आलेले आहेत। क्या बात आहे, वा वा। खरं तर कीर्तनासाठी बरीच बाहेरगावाहून मंडळी आलेली। विकास भैया थँक्स अँड धन्यवाद, तुम्ही पण आलात। तुम्हाला असं वाटणार काहीतरी सापडी हो। हां, चांगलं आहे। आमचे विकास दादा कुठेही हजेरी लावतात, एकदम साधा स्वभाव बापूसाहेब, आपल्यात मिसळतील असा स्वभाव आहे। सगळे भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण। साऊंड सिस्टीमवाले दादा, साऊंड सिस्टीम चांगली, सेटिंग चांगली करा फक्त। हां, एकदाची सेटिंग करून घ्या, सिट्ट्या वगैरे येऊ देऊ नका म्हणजे नाही आवाज जावा नाही, त्यांसाठी आधी जागा आहे पुढे बसणं पुढे, कारण तिनं ऐपत जितली तिथलाच आवाज येईन ना तिनं। तुम्ही जर 3 डोळ्यान कोटी माझं 5 डोळे दान्य वर्षात कसं काय माहीत, तिनं ऐपत ना बाहेर नाही जाऊ भाऊसून, ज्यासले ऐक नाही त्यासले पुढे बसणं। आणि खरं तर जागा पण आहे ना, एवढं लांब बसून नका ऐकू, या पुढे। कीर्तनात समोर येऊन कीर्तन ऐकायचं असतं। इथं कीर्तन चालू आहे, बाडू मामांचं मंदिर आहे, एवढी जागा आहे, एवढे तरुण भाऊ इकडे बसले, तुम्ही विचार केल्या पुढे काय नाही। कीर्तन 2 तास 1.5 तास, त्या म्हणजे ते अर्धा तास होई झाले, 1-1.5 तास बोल नाही मला, 1-1.5 तास मग जिथला किडा पडतील तिथला किडा पाडीन निघ जा नाही सरका बळ पुढे। विठ्ठल 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 नका। अभंग आहे नाथ बाबांचा, कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा। आणि ते नाथ बाबा या भंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगताय भैया
जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्याच्यासाठी अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल. हा अभंग का निवडला? आज बाळूमामांच्या मंदिराच्या समोर मला कीर्तन करायचं आहे. बाळूमामा सुद्धा एक संतच आहेत आणि संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. तुम्ही देवाला डायरेक्ट भेटू शकत नाही. जसं आमदाराला जर भेटायचं असेल अगोदर पीएला भेटावं लागतं, डॉक्टरांना भेटायचं असेल तर कंपाऊंडर दादाला भेटावं लागतं, प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं. जर का आमदाराला भेटण्यासाठी अगोदर पीएला भेटावं लागतं, प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं. जर तुम्हाला डॉक्टर साहेबांना भेटायचं तर अगोदर कंपाऊंडर दादांना भेटावं लागतं. महाराज, जर साध्या साध्या गोष्टी आहेत, आमदाराला भेटण्यासाठी जर का पीएला भेटावं लागतं, आपल्याला जगाच्या मालकाची गाठभेट करून घ्यायची असेल तर मध्ये कोणीतरी असलं पाहिजे. आणि जोपर्यंत मध्येच कोणीतरी येत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. हो, इथं बाळूमामांच्या दारात आपण आहोत. हो, बाळूमामांचं जीवनचरित्र असं आहे महाराज. बाळूमामांनी त्यांच्या त्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे, कोणी कितीही काहीही नाद केला पण भूतलावर शिल्लक उरणार आहे तो म्हणजे एकच धर्म, तो म्हणजे हिंदू धर्म. आणि बाळूमामांनी जे जे सांगितलं ते सत्य होतंय आणि पुढे होणार पण आहे. फक्त आपला तेवढा दृढ भाव ठेवणं गरजेचं आहे. हा, संत जे लिहून गेलेत ना त्याच्यात अजिबात चेंज होत नाही. जे आहे ते रिअल घडतंच, फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. हो, आणि असे संत जर आपल्या जीवनात आले तर जीवनात आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. पण संत आपल्या जीवनात आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते, पण तसे संतही आपल्याला भेटले पाहिजे की जे भगवंताची प्राप्ती करून देतील, भगवंतापर्यंत नेऊन सोडतील. असे संत आपल्याला भेटले पाहिजे. आता आपली मानसिकता अशी आहे, आपले असा मनमाय पांढरा शुभ्र कपडा घाली होणार का तुम्हाला असं वाटत या संत शेतबा? अजिबात गैरसमज आहे. कारण माणूस वरून कसा दिसतो त्याच्यापेक्षा आतून कसा आहे त्याला महत्व द्यायचं. वरून कसा दिसतो त्याच्यापेक्षा आतून कसा आहे. आमचे काही म्हण राहिलो मी बटा सारखा राहता असं बी नाही. आमना काही दिकाले साधू दिखतस पण इथला किडा पाडतस ना त्या संसारीस पेक्षा जास्त किडा पाडतस. हा, आणि तुमची मानसिकता अशी ज्यान लगीन कर नाही तो साधू भो. तुमना मते ज्यान लगीन कर नाही तो साधू, बरोबर आहे ना? ज्यान लगीन कर नाही तो साधू ना. बाकी नसले भेटण्यात नाही तेव्हा राय जायचे बर. तुम्ही बटायले साधू समस्या. हा, मग कुवारा का साधू शेत का? अजून टाइम शे तुम्हाला, गण टाइम आहे तुमले अजून. हा, ते काही नाही, गण पद्धत बदली घ्या. ते अर्धा वेळ जातं तो लग्न करतो. पहिले होतं ते 17-18 वर्ष नवरदेव आहे. हा, ते 35 नवं जातं. होई ना वाढलं खाणं यंदा नाही ते पुढे होईन झालं काय मरी चालू होता. संत ओळखू आले पाहिजे. काही दिसायला पांढरे शुभ्र असतात. थोडक्यात मी तुम्हाला सांगेल, संत, साधू आणि संत ही अगोदर व्याख्या समजून घ्यायची. लग्न झालंच नाही त्याला साधू म्हणायचं का हो महाराजजी? अजिबात नाही. साधू कोणाला म्हणावं? तुम्ही जर का लग्न झाल्याच्या नंतर पण पत्नीशी एक निष्ठा असाल तर तुम्ही सुद्धा साधूच आहात. पण पत्नीशी एक निष्ठा असला पाहिजे माणूस. हो, तो सुद्धा साधू आहे नाही का? पत्नीशी एक निष्ठा असेल तरी तो साधूच आहे. काही लोकांची मानसिकता अशी आहे की भैया ज्याने लग्नच केलं नाही तो साधू आहे. साधूची व्याख्या अशी या ग्रंथामध्ये असं सांगितलं जातं, चित्रेची देखुनी कामिना, चित्रेची देखुनी कामिना काम उपजी जयाची या मना, तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. म्हणजे चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, तो खरा साधू. हो, चित्रातली बाई बघून मनात जरी घाण विचार आले तरी सुद्धा त्याला साधुत्व चाललं जातं त्याचं. म्हणून साधू म्हणावं कोणाला? साधू त्याला म्हणावं की परश्री आमच्यासाठी माय आमची बहीण असं म्हणणार असेल तो खरा साधू आहे. हो, हे नुसतं साधूचे जे लक्षण आहेत ना दाखवताना दाखवतात पण आतून नसतात काही लोकांचे. जसं की आमच्या वारकऱ्यांना सुद्धा नियम लागू केलाय. शोमदा आपल्या वारकऱ्यांना सुद्धा नियम लागू केलाय. काय म्हणले माहितीये का? जाई व तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. वैष्णवांना सुद्धा नियम आहे, परस्त्री आमच्यासाठी आमची माय आहे आमची बहीण आहे हे विचार असतील तर तो खरा साधू, तर तो खरा माळकरी, तर खरा वैष्णव. बरोबर आहे की नाही?
हो, नाहीतर तुमच्या मनात जर थोडाही वाईट विचार आला परस्त्रीबद्दल तरी सुद्धा तुम्ही वारकऱ्याच्या नियमात बसत नाही. हे खरे साधू आणि खरे संत ओळखता आले पाहिजे. आपण नुसतं दव्या बरोबर का असं वाटत जाऊ साधू शेवा. हो, कदाचित हे कुठंतरी हुकतोय आपण, त्याच्यासाठी ना आमचे संत गोड प्रमाण देतात. हे ऐसे कैसे झाले हो तू, ऐसे कैसे झाले हो तू, ऐसे कैसे झाले हो तू, ऐसे कैसे झाले हो हो, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगाला बुनी आरात डोळे झाकून करती पाप, आमचे तुकोबाराय भारी सांगतात. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राग डोळे झाकून करती पाप. त्यांना साधू म्हणायचं का? अजिबात नाही. यांना साधू म्हणता येत नाही. यांना जर साधू संत म्हणून आपण त्यांना शरण गेलो तर भगवंताची प्राप्ती होणार नाही. खरे संत जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. पण खरे संत आल्याच्या नंतर आपल्याकडनं ओळखू पण आलं पाहिजे. खरे संत आपल्या जीवनात आल्याच्या नंतर ते आपल्याकडनं ओळखू पण आले पाहिजे. जसं की काही लोक कीर्तनकारले ओळखतात नाही, ते खरा संत कधी ओळखणार शेतच. काही लोक कीर्तनकारांना ओळखत नाही तर खरा संत कधी ओळखणार आहे. मी माझ्या जीवनातला प्रसंग सांगेल. एका ठिकाणी कार्यक्रमाला जातो. तो कार्यक्रमाला जाताना एक भाऊ स्टँडले भेटला. तो मला म्हणला, म्हणे महाराज म्हणतं काय, म्हणे मन बापने पुण्यतिथी करणे कीर्तन तुमले करणे. म्हणतं चालेल भाऊ. आता त्यानं दिली तारीख दिल्याच्या नंतर कार्यक्रम 2-4 दिवसावर तसा मला फोन आला. म्हणे बाबा म्हणतं काय, म्हणे तारीख द्या ना म्हणतं. मग म्हणे आपल्याकडे जेवणले. म्हणतं चालेल भाऊ. म्हणे जेवणले काय बनव, म्हणे म्हणतं कर ना काय बी भाजी पोळी. नाही म्हणे महाराज पहिले जाऊ कीर्तनकार जेवढ काय तरी चांगलं सांगा. म्हणतं 1-2 भाजी बनाय टाकू, डाळ भात कर, तुला जे योग्य वाटेल ते बनव. नाही म्हणे महाराज चांगलं सांगा ना म्हणे. मग म्हणतं बासुंदी पापडी असं काय बनाय टाकू. म्हणतं हा म्हणे महाराज पहिले जाऊ कीर्तनकार जेवाड राहणं. मग तू नका बुताडा लवलो जीव करत रे. म्हणजे कीर्तनकार काय खाता आहे बी तो सुधरत नाही. बाणड सुरत नाले असा गणच उलगेल वावरे राहतात, त्यात मसारा सापडत नाही. आता मला विचार आला, कीर्तन चालू आहे, नंतर बोला. विठ्ठल विठ्ठल घेतल्याच्या नंतर कार्यक्रम उद्या तसं आज मला सांगितलं. म्हणले महाराज तुम्ही यावर लवकर. म्हणलं येतो ना दादा. आता मी बॅग भरली गेलो कार्यक्रमाला. तेव्हा गाडी नव्हती, मी बसने प्रवास करत होतो. बसमध्ये बसलो. मला फक्त आई सांगणे की खरा संत कधी ओळखणार आहेत आपण नजर चांगली ठेवली तर आपण संत ओळखू शकतो, अन्यथा अजिबात शक्य नाही. कारण आपल्या नजरेत जर घाण असेल, जर दृष्टी ठीक असेल तर सृष्टी चांगली दिसते, दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. आणि जर नजरेतच दोष असेल ना तर आपण चांगलं बघू शकत नाही. नजर चांगली असेल ना तर किचडमध्ये कमळ बघू शकतो, पण नजरेत जर दोष असेल ना चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं ते. हो, आता नेमकं त्या भावाच्या गावाला कार्यक्रमाला जायचं होतं. गाडीमध्ये बसलो. गाडीमध्ये बसल्याच्या नंतर माझं तेव्हा मी नेहमी तोंड बांधून फिरायचो. तोंड मोके सोडू नये बाबा, मी तोंड बांधेल राय म्हणा. तोंड बांधेल आणि ती म्हणे बॅग, ती बॅग होती संगी. पुढलं ते ड्रायव्हरनं मागला सीट येस ना एसटी ना, मी बाजू माहिती बॅग तिली आणि बॅगची मी बसली नाही एक सीटवर. एक मावशी होणी मला तोंड बांधलेलं होतं. ते मावशी समजणार नाही कोण शेण काय. मला म्हणे दिदी आई बॅग उचलेली हो बहीण म्हणे. म्हणतं रव्या हाती ऊन सुद्धा करू नको. काय शिट्ट्या नका मारू द्या हो. या शिट्टीस ना चिट्टीस ना म्हणजे रागेच मार. दोन्ही शिट्ट्या बी ऐकी वाची आणि वाची केदरी जायले मी. आता नेमकंच कार्यक्रमाला जायचं. मी उतरलो, ज्या भाऊ गावले जाणं होतं उतरल्यानंतर म्हणलं आता या माणसाचं घर कुठे आहे.
घर कुठं आहे म्हणून त्या माणसाला शोधत होतो मी, कोणाला तरी विचारावं म्हणून. एक उंच ओट्याचं घर होतं, तर एक आजीमाई, या मोठं भाऊ, एक आजीमाई बसेल होते. म्हणतात आजीमाईंकडे जाऊ, आजीमाईलेच विचारू का माय आमका आमका नावनं व्यक्ती कुठे राहता, असं विचारायला गेलो. जय श्री राधे. जातच होतो तोपर्यंत त्या आजीमाईनं मला हाक मारली, म्हणे भाऊ आता आहे म्हणे. मला असं वाटणं म्हणता आजीना पोऱ्यानीच तारीख दिली म्हणतं. मी आनंदामा जाई राहतो त्या आजींकडे. त्या आजीन माल देख म्हणे भाऊ, म्हणतं काय म्हणे तू करम फुले इकच का म्हणे. हो म्हणा महाप्रो. म्हणतं काय पोचनो भाऊ म्हणतं मी. म्हणतं आई बहिणले कीर्तनकार मान करम फुले इकणार मग फरक दिखत नाही. मग मी त्या मायकडे देखू काय मनकडे देखू कुठे चुकाय राही ना बा, असं मग मना मात चूक सापडणे म्हणे, बॅगच चुकीने होती. मी म्हणतो आपली बॅग बदलावणी पडीन बा. आता दुसऱ्या कार्यक्रमाला जाताना मी बॅग चेंज केली, ती बॅग सोडली दुसरी बॅग लिहिली. मग आमना जुना कीर्तनकार लई फिरत ना, ती बॅग शबनम बॅग. हां काका लोकेशले माहिती असे ना, आते ना भाऊसले काय ध्यान माने या होती. शबनम बॅग होती. शबनम बॅग मग पेटा ठिले ना, उपरनं ठिले ना. म्हणा एस टीना प्रवास वेगळ्या, नदी ना कोपरे कोपरे चाल राहीन तुम्ही. नदीना त्या काटले जाणं होतं मला. नदीना कोपरे कोपरे चाल राहीन, तू एक भाऊन माल दे का तो म्हैशेले पाणी मार राहीन. बेकार हुशार आहेत तुम्ही. माल जगत असत्या मला आवाज दिना म्हणे, ए भाऊ म्हणता शिलक रे तू का माल माझी बाजारणार समजी राय ना. म्हणजे मला हे सांगायचंय, साधारण कीर्तनकार जरी ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहेत आपण. खरं संत कधी ओळखणार आहेत. माझ्या जीवनातले असे भरपूर अनुभव आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय, मी विनोद करतो, विनोद सांगतो, पण विनोदाच्या मागे माझा अभंगही मी अजिबात अभंगाच्या भावार्थाच्या बाहेर जात नाही. अभंगाला धरूनच विषय असतात माझे, एवढं लक्षात ठेवायचंय. हो अजून पुन्हा मी कशावर बोलतोय, खरे संत ओळखू येत नाही याच्यावर बोलतोय. हा बाकीना लोक सांगतील महाराज नुसता आषाढी निघ जात, आणि बाकीना असले जर चिंतन मांडत बाकीना सांगतं काहींकडे आज आषाढा नाही महाराजने चांगला माल बी काय एक उपाधीच आहे का. हां सासूना बी घराना मापानच येतच नाही, सोनबाईना बी घराना मापानच येतं, आणि पुढा न्याय माल करणं पडत. मग ते बाकी नाही समजदारी लिजले आणि ते माहिती. हो तर मला एवढंच पटवायचं आहे की भैया खरे संत कधी ओळखू येणार आहेत. एक साधारण कीर्तनकार जर तुमच्याकडनं ओळखू येत नसेल, कीर्तनकार मुलगा ओळखायला येत नसेल, तर खरे संत कधी ओळखणार आहेत. ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. अजून पुन्हा एक अनुभव सांगेल, कशी फसगत होते समाजाची. मी पुन्हा ते लॉकडाऊन होतं का, लॉकडाऊनच्या वेळेस कार्यक्रमाला निघालो. दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस कार्यक्रम चालू झाले होते. कार्यक्रम चालू झाले पर तेव्हा नियम चालू केला होता, हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क लावायचं. मी मास्क कधी विकत घेतलंच नाही विकास भैया. मग काय करायचो, हे ना मागचा फेटा आहे ना माझा, हा भाग सोडलेला असायचा. बंदच कर देते हा ते इथलं बेकार आहे ना ते मोबाईलनं. म्हणजे ते बिन मायबापनं लेकरू आहे कवय बी रडी पड असते. बिन मायबापनं लेकरू येते ते काही त्याच नाही बटाच नसे मन सुद्धा को काय पण ना ते चाल त्यानं काही खरं नाही. आणि खरं सांगू का, मोबाईल काही काही गोष्टींमध्ये चांगलं काम करतो आणि काही काही गोष्टीच माझा फसाडच नाही. मोबाईल माल नुसतं मोबाईलवर बोलायला लावून तरी 2 तास बोलतो मी. मोबाईल म्हणजे चांगला कामेसाठी चांगलं बी, आणि 99% वायबारच कामे जास्त आहे. मोबाईलमा लोक इथला आधी नाही जायचे ना. एक भाऊ मोबाईलमा व्हॉट्सअप चालवता चालवता दुसऱ्यान घरमा घुशी घ्या, त्याला सुधारणं नाही मी कोणता घरमा इगू. दुसऱ्यान घरमा घुशी घ्या, बशी घ्या खुर्चीवर, आणि ती घरनी मालकीन बी टीव्ही दाखवा मा येडी. तिला असं वाटणं मन नवरा जुना 3 बिची आठी दिनी लोके बिजी आहेत जनत्यान काम मा. अहो भाऊ व्हॉट्सअप चला रे ना, ती बहिणी सिरियल देखता देखता चहा ठी दिना, चहा ना कप भरीन लवणी टिपॉवर ठी दिना, यांसमोर चहा होना, चहा ना कप उचला पेवन टाइमले वर्धकस हो म्हणा. बापरे पीओपी दुसरा घरनीचे मी का दुसरा घरमा घुशी हो नको म्हणे. दुसरा घरमा घुशी येले असं ध्यान मा यानंतर घरना बाहेर निघायला लागना. जीवलीशनी पहिल्यांदा जर घरना मला कुणा ते कारण नसताना कसं काय उन्हा भोमन घरमा म्हणे अहो कुंचाळाशिवाय राबाब नाही. तो त्यांना जीवलीशनी घरना बाहेर निघ राहता, पण नेमका घरना मालक बी राहता, तो भाऊ बी इंस्टाग्राम चालाय राहता. पण अहो यांना निघाना गाव त्यांना घुसाना गाव. अहो त्या घर मालक त्या दुसरा माणूस विचारा ना, मी का तुम्हाला घरमा घुशी होऊन हो म्हणे. अहो बी ठिकाणवर नाही ना. इथला येडावी जायशेत मोबाईल ना पाहिजे लोके, इथला येडावी जायशेत. एक भाऊनी बायको जराशी श्रीक होती, तो मला सांग राहता बॅग ठेवीच म्हणे तिथला मग चाव्यान सुरू कर महाराज मन बायको बोलते डोकं उठाडशे पाहुणा देखत नाही पै देखत नाही, कोणा बी समोर डोकं लावस म्हणता. काय हरकत नाही हो, प्रत्येक घर परत दांगडोय म्हणता तो. काय समज ना तुम्ही.
झोप दे रे, काही इथला बठार आहे मारा. हार काय सत्यानाश करत आहे भाऊ. काय करू जेमतेम वातावरण तयार करत त्या मधमास किडा पाडली राहणार. पहिलेच बऱ्याच गोष्टीच ते मी पडेले. मला कार्यक्रम तरी करले उद्या जरासा तासभर. तो भाऊ म्हणे बायको बायान कटकट करस. म्हणलं दादा टेन्शन घेऊ नका, प्रत्येक घरात ते भांडणी होतातच. नाही म्हणे महाराज आमना घरमा जरा जास्त दांगडोशे. तो भाऊ म्हणे मन बाई इथली बेकारी संतापले ना, कोण पाहुणा देखत नाही, पै देखत नाही, कोणा समोर काय बी बोली पडस म्हणे. तुला राग जर ना नव्हती नोबी बिरायचाच म्हणे. ते म्हणतो हो म्हणा बापरे. नेमका जेवणले बसणोत तो ती बहीण ताट ठी गई. ताट यात एक घास बसला तिला. मग तो भाऊ जेवणले बसेल ताटवर ते उठेच नाही, जिनावर लागसा 10 बावर पै घ्या. मन ध्यान मावून भाऊ म्हणता अहो सांगे मन बाई येडी कोणा बी समोर दांगडो करस उठीन उभी राहायचा याला राहू देईन मालिश कुठी काढी म्हणताय. मी बी जिना वाटे त्यान मागे पयत घेऊ. तो म्हणे का हो महाराज तुम्ही म्हणतो तू पै होणार मी बी पै होऊ. अहो महाराज खाली रे ना प्रॉब्लेम आहे म्हणे. वर होऊन म्हणे हो आप्पा आई खाल्याच सांगी जातार माले. मला खाता कुत्रान मायक पाय म्हणतो तू पहिलेच सांगेल होतं मन बाई बलती कळकशी आहे डायरेक्ट मारी बटत म्हणतो तू राय जाशील माल कुठे टाकी आहे बहीण. नाही म्हणे रेंज ना प्रॉब्लेम आहे म्हणून वरून तू म्हणे. हा मोबाईल कितला येळं करीन काहीच सांगता येत नाही. हो मी तुम्हाला या विषयावर बोलत होतो की माणसाचं नजरेत जर दोष असेल तर आपण चांगल्यालाही वाईट नजरेनं बघतो आणि कदाचित वाईटला चांगल्या नजरेनं बघतो. ही आपली कमजोरी समजायची. मी कार्यक्रमाला जात असताना भडगावकडे कीर्तन होतं माझं आणि सॅनिटायझर करायचं आणि तोंडाला मास्क लावायचा हा नियमच होता. मग मी सॅनिटायझर करायचो पण तोंडाला मास्क लावत असताना हा फेटा असतो ना माझा, हा फेटा सोडलेला असायचा आणि फेटा मागचा हा कापड सोडून हे माझं तोंड असं बांधलेलं असायचं. हे नेहमी माझं तोंड असं बांधलेलं असायचं. आता मला तोंड बांधलेलं होतं. मी पारोडाला उतरून जे एस टी अलाउन्स करतो ते काकाकडे गो. म्हणलं काका मला पारोड्याला जायचंय. म्हणलं सॉरी भडगाव जायचंय. म्हणे महाराज 5 वाजेच्या नंतर भडगाव जायला गाड्याचं नाही आहेत. म्हणलं काका मला कीर्तनाला अर्जंट पोहोचायचं. म्हणे महाराज अजिबात शक्य नाही पण एक पर्याय आहे. म्हणतं काय. म्हणे प्रायव्हेट गाड्या लागतेच त्या गाडीसवर जा म्हणे. म्हणतं चालेल. प्रायव्हेट गाडीसपर्यंत त्या काकाने मला सोडं. प्रायव्हेट गाडी जोडी गहू. तो गाडीवाला म्हणतं ड्रायव्हरले म्हणतं दादा हाय गाडी कवय बरी. म्हणे महाराज ते नाही सांगतायत मला शिटेपुरा लागतात. म्हणतं कितला. म्हणे 15. म्हणतं मी कितवा आहे. म्हणे पहिला. म्हणतं वाटत दाखा शिकू. म्हणतं वाटी गाडी मग उन्हाळा मग बसापेक्षा मी समोर दुकाने होतात ना दुकानीच ना वट्टावर जाई बसणं. ते तोंड बिन बांधेल होतं कॉलेजनं पोरे उन्हात तर आहे एक मनकडे ध्यान पडणे. ते तोंड बिन बांधेल केस मोकळा एक पोऱ्यान ध्यान पडणे. तो म्हणे ओ भाऊ पोर काय भारी बसेल म्हणे. ते मला कळलं ते काय बोललंय ते. आणि काय होतं माहिती का सुरुवातीला मला थोडी लाजच वाटायची पण आता मला भरपूर अनुभव येऊन गेले म्हणून काही नवीन वाटत नाही ते. तो म्हणे मग पोर काय भारी बसेल म्हणे. मी म्हणतात या येडा व्हायचे ते असले येडा करील होते कारण गाडी भरायला बी 1 तास लागेल. हां मी 15 मिनिटाच्या नंतर ते उपरनं सोडलं. तो एक म्हणे ओ पोर नाही रे पोऱ्याशेर म्हणे. तो पोऱ्याशाही द्यान माहिती गुपचूप राहायला पाहिजे तरी 1-1.5 ना म्हणे. का रे असा साधी कसा साव काय करत असेल काही का करे ना तुलकापासून काड्यावर पडायला जा नाही का रे. पण लोक नको त्या गोष्टीच मग तोंड घाला गैरी सवय हाव काय करत असेल. मग मी एक गाणं गुणगुणायलो खंडेरायाचं. गाण्याची बोलायचे होते हे लगबग माझ्या रायाची लगबग माझ्या देवाची गरजे जरी जायाची अन गाडी गुंगराची आली तोरल्या बायाची. 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 त्याच ना म्हणा एक म्हणे हो आव तो खंडेराव ना गाणं म्हण राय ना आव का गोंद्या शेर म्हणे. हा लोक काय अंदाज लावतील काही सांगता येत नाही. हा मी अजून 15 मिनिटाच्या नंतर गवडण बोललो. जी शपक असते आमचे भजनी मंडळवाले साधे लोक असतात ते म्हणतात कधी कधी त्या गवडणी शपक संतांच्या लिहिलेल्या नाही त्या जमवलेल्या लिहिलेल्या गवडणी असतात स्वतःने नाही का. मी गवडण बोललो निघाली गट भरण्या यमुनेला तू जाऊ दे
गटवरण्या यमुनेला मला रे अडवून कोण नंदलाला मला रे अडवून कोण नंदलाला सख्या रे अडवून कोण नंदलाला जाऊ रे गटवरण्या यमुनेला जाऊ रे गटवरण्या यमुनेला मला रे अडवून कोण नंदलाला मला रे अडवून कोण नंदलाला मला रे अडवून कोण नंदलाला. त्यांच्यातला एक म्हणे अवभावते तर तान्या गवडणी म्हण राय ना तमाजा माने माव का तर ताना होईल. मला फक्त हे काय सांगावं लागतं माहितीये का, जर तुमच्याकडनं एक साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे. आणि खरा संत जर आपल्या जीवनामध्ये आला ना तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण खरे संत सहजासहजी भेटत नाही. खरे संत भेटणे किती अवघड आहे सांगू का, तिथे आमच्या संतांचं प्रमाण आहे. हे बहु अवघड आई संत भेटी 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 बहु अवघड आहे 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 संत भेटी. परी जग जेठी कृपा केली घरी जग जेठी कृपा केली परी जग जेठी कृपा करे परी जग जेठी कृपा करे. ऐसे वर्म मजलावी नारायण ऐसे वर्म मजलावी नारायण ऐसे वर्म मजलावी नारायण ऐसे वर्म मजलावी नारायण ऐसे वर्म मजलावे नारायण ऐसे वर्म मजलावे नारायण ऐसे वर्म मजलावे नारायण ऐसे वर्म मजलावे नारायण. सहजासहजी खरे संत भेटत नाही. आणि जर खरे संत भेटले खरे संत जर तुम्ही ओळखले त्यांच्या पायी जर लोटांगण घातलं तर भगवंताची प्राप्ती होते असं महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. हरि प्राप्ति से वो पाया हरि प्राप्ति से वो पाया हो हरि प्राप्ति से वो पाया हरि प्राप्ति से वो पाया हो हरि प्राप्ति से वो पाया हरि प्राप्ति से उपाय हो हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हो हरि प्राप्ति से उपाय हो हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हो हरि प्राप्ति से उपाय